नमस्कार मंडळी. टेन्शननी हिरावून नेलेली गालावरची खळी परत मिळवण्यासाठी घेऊन आलोय लाफ्टरची गोळी. अर्थात घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. को पावर्ड बाय गार्नियर मास्क अँड पुना गाडगीळ आणि सन. सबंध महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या हास्य जत्रेला भेट द्यायला आलेल्या मन फकीराच्या संपूर्ण टीमचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. मंडळी, फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे आणि कल्याणची चुलबुली शिवाली यांच्या घरात आलाय कोकणचा सेलिब्रिटी स्टार ओमकार भोजने. बघूया ते त्याची कशी खातिरदारी करतायत ते. ब्राईटनेस वाढवा. अरे सोडा सर, मॅडम प्लीज. सॉरी, थँक्यू. प्लीज प्लीज सरांना जरा आराम करू द्या. इट्स ओके मोरे. फॅन्स, मी तुम्हाला नंतर भेटतो. लव यू ऑल. लव यू ऑल. सर. सर या सर या सर प्लीज कम. सर या सर. सर प्लीज. सर नको 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 नको. तुम्ही डायरेक्ट या. डायरेक्ट या सर. डायरेक्ट येऊ. ओ अच्छा गावात. सर सर तुमचे पाय माझ्या घराला लागले सर. आय एम सो लकी सर. आय एम सो लकी सर. थँक्यू सो मच सर. सर मी तुमचा खूप मोठा सर. सर सर मी तुमचा खूप मोठा फॅन आहे सर. सर माझी बायको पण तुमची खूप मोठी फॅन आहे सर. तिला मी आवाज येतो. ए शिवाली. काय रे? लवकर ये शिवाली. सर माझी बायको. अगं लवकर नाही शिवाली. एवढा वेळ का लागतोय? अगं ती कल्याणची आहे ना म्हणून. शिवाली. काय आहे? अगं शिवाली हळू. एक मिनिट थांब. हे बघ. बघितलं? ओंकार सर आपल्या घरी. खरं तर मी तुम्हाला खाली भेटायला येणार होते, पण तुम्ही चोराला ताई शपथ गौरी. अगं तुला सांगू ना, ते येतच नव्हते. त्यांना काय म्हटलं, मी तुम्हाला 3 तास आराम आहे ना, तोपर्यंत माझ्या घरी चला, आराम करा बिनधास्त. तर ते म्हणाले नको, मी तुमच्या घरी कसा येऊ. म्हटलं सर प्लीज, माझी बायको तुमची खूप मोठी फॅन आहे सर. सर तुम्ही माझ्या घरी येणार. लगेच आले का सर. सो नाईस ऑफ यू सर. सो नाईस ऑफ यू. आई शपथ, मला मारलं पाहिजे यार. बघ ना कधीपासून सर उभे आहेत. मी सरांना बसा पण म्हटलं नाही. अरे सर सर एक काम करा सर. सर सर तुम्ही काम करा सर. तुम्हाला कशावर बसू सर? मोरे. म्हणजे आमचं घर. एक काम करा, हे तुमचंच घर आहे असं समजा, आणि जिथे वाटेल तिथं बसा सर. हो सर. बिंदास. ऑकवर्डनेस आणू नका. बिंदास बसा. कम्फर्टेबल सर. कम्फर्टेबल. हे माझं घर. येस सर. मस्त आहे गादी. शिवाली सरांना बसायला सांगितलं सर डायरेक्ट लोळायला लागले का? हे चले चहा टाक. सॉरी मी लगेच माझं घर समजून गेलो. पण वहिनी, घर मस्त आहे. थँक्यू सर. आणि तुम्ही पण छान आहात. सर 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 काय सांगू सर. आय एम सो लकी सर. ऍक्च्युली नाही, बघा ना वहिनींचा चेहरा बघा ना कसा फोटोजेनिक आहे. वहिनी खरंच मला सगळं आवडलं. आणि तुम्ही हा जो काही परफ्यूम मारलाय ना, कमाल आहे. मला प्रचंड आवडला. तुम्हाला आवडलाय? तुम्हाला आवडलं? एक मिनिट. मस्त आहे ना. थँक्यू सर. कमाल. बघा 7,500चा आहे. दुबईहून आणलेला. हो की नाही? हो, सर. 7,500. 7,500. हो. कमाल आहे वहिनी. म्हणजे तुम्हाला सांगतो, मी असा परफ्यूम ना शोधत होतो, हा. कुठे मिळतच नव्हता. कमाल फ्रेग्रन्स आहे हो. सर सर ऐका ना सर. महाग आहे, दुबईचा आहे. सर ऐका सर, एवढं करू नका. फक्त एकदा असं केलं ना तर 24 तास त्याचा फ्रेग्रन्स राहतो सर. हो ना, म्हणून तर मी शोधत होतो. वहिनी,
हा मी ठेवला. ठेवला सर? नाही नाही, ठेवा सर. तुमची आठवण म्हणून मी हा परफ्यूम ठेवला. सर ते कसं आहे ना, दुबई सिरियसली मी तुमचा लय मोठा fan. आता 7,500चा परफ्यूम त्यांनी ठेवून घेतला का खिशामध्ये जाऊ दे ना. आणि इतक्या वेळा फुसफुस केलाय. तुला माहिती आहे ना पाहुणे आपले पाहुणे जाऊ दे घरून. बरोबर आहे, पण तुला माहिती ना आपण वहिनी, फक्त- thanks. हं? थँक्स. हा. तुम्ही असा डायरेक्ट मला परफ्यूम दिला, थँक्स वहिनी. पण वहिनी, सर, ते तुम्ही इतक्या छान दिसता, तुम्ही सिरियल मध्ये का नाही काम करत? शी बाई. हा? नाही बाई, ते मला नाही जमत. पण आमचे हे आहेत ना, हे आधी ऍक्टिंग करायचे. हे काय लाज वाटते? नाही नाही भरून आलं पटकन अच्छा. ऍक्टिंग. आणि आणि तुम्हाला सांगते, ही जी ट्रॉफी आहे ना, ही ट्रॉफी यांना मिळाली आहे उत्कृष्ट अभिनेता म्हणून. सर माझी ट्रॉफी आहे ती, माझी एक आठवण आहे सर. ही ओरिजिनल आहे, गोल्ड Gold plated? गोल्ड प्लेटेड ओरिजिनल आहे सर, ओरिजिनल. सर माझी ठेवली. नाही, मला लहानपणापासून ना ट्रॉफ्या जमवण्याचा छंद आहे. ठेवली. मी ठेवली. ठेवा. सर तुम्ही ही ठेवली, आता हिला कुठे ठेवू मी? म्हणजे असं छातीवर लावून ऑस्करच्या भावलीसारखं फिरू? ह्युमर वाईट होता, पण प्रयत्न चांगला होता. मोरे मोरे सगळं कशासाठी करतोय आपण? कशासाठी? या नावासाठी. हा. ट्रॉफ्या हजारो मिळतात तो, हा. आणि तुम्हाला मिळाला होतं, तुम्ही अभिनय करायचा ते विसरून जा. भूतकाळात रमू नका, भविष्याचा विचार करा. तुम्हाला अभिनय येतो ना? येतो ना? हा येतो येतो. बस झालं. बस झालं काम. मी तुम्हाला काम देईन. काय सांगता सर? मी देईन तुम्हाला काम. सर सर तुम्ही मला संधी देणार सर? थँक्यू सो मच देणार सर. देणार, पण त्याआधी हा हा मी वहिनींना संधी देणार. बरं. वहिनी, हा. तुम्ही काहीतरी करा ना. शिवाय मला मला नाही जमत बस. वहिनी, तुम्हाला माझी शपथ आहे. शिवाय हा माणूस ना लगेच आपलंसं करून घेतो. वहिनी, शिवाली तुम्हाला मी एक डायलॉग सांगतो, हा. तुम्ही तो म्हणून दाखवा. अहो मला कर ना. अगं एवढं सर सांगतात तर कर ना. एवढा मोठा नट आहे मग ते आपल्या पाठीशी आहेत. हा. कर सर, तिला जमेल सर. हा ऐका. हा. मैं और मेरी तन्हाई अक्सर ये बातें करते हैं. वा सर. वा म्हणा. मैं और हा 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 ब- हा. हात सोडा. मैं और मेरी हातिम तैयासकर ये बातें करते हैं. मी बोलले सर मला. वहिनी, वहिनी, कमाल. कमाल कमाल कमाल. सर एक मिनिट थांबा ना. नाही 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 ते मला काय म्हणायचं आहे, ते नाही अरे एवढं काय चुकीचं बोलल्यात त्या. काय? ते हातिमताई बोलल्या आणि अस्कर बोलल्या. आपण कन्व्हिक्शन बघा ना. म्हणजे हातिमताई सुद्धा तन्हाई वाटायला लागलो. आणि वाक्यांचं काय डबिंगला बघू ना आपण. वहिनी टेबलावर सगळं करता येतं, सगळं कव्हर करता येतं. बरोबर आहे. पण वहिनी, हा. तुमच्याकडे कमाल पॅशन आहे. तुमचं फ्युचर ब्राईट आहे, ब्राईट. खरंच माझं काही होऊ शकतं. होऊ शकतं. सर काय झालं? सर काय झालं? झालं. ओंकारचा वादा जान से भी ज्यादा. आणि माझं काय होणार? आदा पादा कोण पादा. ह्युमर. अरे हेलो. क्या रे कुत्ते के मुंह के, मेकू मेरे 15,000 रुपये कब दे रहा? हाँ कब दे रहा? मेकू अभी के अभी होना पैसे, नहीं तो घर पे आके ना भर भर के मुक्का डालूंगा बेटे. पीठ में लकड़ियां तोड़ूंगा तेरे, समझे क्या? कौन बोल रहा? अरे रज्जाक बोल रहा ना, मेकू नहीं पहचान रहा क्या तू? बताओ कि देखू. नाही नाही, पैसे दे अभी के अभी. देतो ना, देतो. तुम्ही हाँ कहाँ हूँ? हा आताच्या आता तुम्ही इकडे या, मी तुम्हाला पैसे इधर देतो. बुवाऊ. हा ऍड्रेस तुम्ही एक मिनिट. वहिनी, ऍड्रेस सांगा ना. हो हो. हॅलो हा भाऊजी, हा. ऍड्रेस आहे का? हा. विद्याधाम सोसायटी ए विंग 304 पवई फिल्टर पाडा. ओके. शुक्रिया भाभीजान. चला देते. वहिनी किती प्रेम आहेत तुम्ही. सर तुम्ही आमचा ऍड्रेस का घेतला फोनवर? माझा एक मित्र आहे, हा त्याच्या मुलाचं ऑपरेशन आहे. सर सर तुम्हाला गेलं पाहिजे सर. नाही नाही, गेलं पाहिजे. तुम्हाला गेलं पाहिजे. एवढं सिरियस आहे ना सर.
तुम्ही खरंच गेला मला मी प्रोग्रामसाठी आलोय ना, तो हा. प्रोग्राम केल्याशिवाय मी जाणार नाही. पण सर तिकडे मित्राचा मुलगा सिरियस आहे म्हटलं तुम्हाला. आहे ते आहे आणि अडचण फक्त 15,000 रुपयांची आहे. 15,000 मिळाले की माझ्या मित्राचं मुलाचं ऑपरेशन होऊन जाईल. मग तुम्ही जा ना, द्या त्यांना पैसे. नाही जाण्याची गरज नाही, फक्त पैसे दिले की होऊन जाईल काम. ना मग एक काम करा, तुम्ही बाहेर जा, तुम्ही त्यांना त्यांचे पैसे देऊन टाका ना. ऐका ना मिस्टर ए, ए, मोरे. ए, 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 बिसान दे मुंह के मेकू पैसे दे मी हाँ. पैसे दे मेरे 15,000 रुपये दे ना. इकडे या तुम्ही, देताय क्या है? इकडे या. हे बघा मी तुम्हाला देतो, मी पैसे देणार. हाँ, अभी के अभी होना मेरे को. अभी के अभी सभी पैसे हाँ देणार. हाँ, नहीं तो गोश्त की दुकान पे लेके जाके नहीं. तेरा गोश्त बना दूंगा मैं. कहीं क्या जरूरत है हाँ. कि कुछ जरूरत नहीं है. इधर आओ. इधर रुको. हाँ खूप सिरियस मॅटर आहे. मुलगा म्हणजे तो मित्राचा मुलगा खूप सिरियस होत चाललाय, त्यामुळे पैसे द्यायला लागतील. तुमच्याकडे 20,000ची सुट्टी आहेत? हो मी बघते आता थांबा. 20,000चे सुट्टे. सांगन वाचविने तुझ्या बापाला तरी 20,000 रुपयाची नोट बघितलेली. कुठून तू 20,000 रुपयाची नोट घेऊन फिरायला लागला बे? सुट्टी आहे का म्हणून? ऍक्च्युली काय झालं, माझ्याकडे कॅश नाही हा. आणि एटीएम कुठे जवळपास नाही आहे. बिल्डिंगच्या खाली आहे ना आपल्या. पण ते बंद असेल ना. मी सकाळी जाऊन टाळा करतो, मला माहिती चालू आहे. त्याच्यात पैसे पण आहेत. तुम्ही फक्त कॅश द्या ना 15,000 अरे पण आमच्या गरीबाच्या घरात कुठे आलेत पैसे सर? नाहीत आमच्याकडे पैसे. कॅश नाही. नाही 15,000 कॅश नाहीच आमच्याकडे. हा मरतो वाटतं. हा? मित्राचा मुलगा हा. ऑपरेशन आहे त्याचं, फक्त 15,000 रुपयाच्या सुट्ट्याच्या घोडासाठी मुलाचा जीव नाही धोक्यात. नाही नाही तुम्ही थांबा, आमच्याकडे आहेत कॅश. आम्ही एमर्जन्सीसाठी अरे नाही, सर, आमच्याकडे- असं कसं कोणता मुलगा भरून देईन? कॅश नाही आहे आमच्याकडे. नाही नाही आहे, हे घ्या. 18,000 आहेत पूर्ण, मोजून घ्या. 18,000 आहे. हो मेली तू. 18,000. 3,000. हा, 3,000 नाही, दे. असू दे. अरे सर, पैसे दे. हा, 15,000 आहे. ये मेरे हो गए अभी. हाँ. बने के कौन तेरा ससुरा देंगा क्या? बनेचा मुलगा पण आजारी आहे. साथीचा आजार आला ना. किती किती पैसे लागतील त्याला? 20,000. एक काम करो, हे 3,000 त्याला द्या आणि 5-10 मिनिटात पुढचं करतो सगळं. करा? हा शिल्लक जमा करतो. नहीं तो हाँ. नाही हाँ. एक मिनिट. 5-10 मिनिटात कुठून त्याला तुम्ही पैसे देणार आहे? नाही, वहिनी आहेत ना. वहिनी, ए, म्हणजे सुटेल ना प्रश्न, एवढं कसा काय. सुटेल? हे बघ हे, तो माणूस जो आता आला होता ना, कुठल्याच अँगलला असं वाटलं नाही की त्याचा मुलगा सिरियस आहे म्हणून. कळलं? मी तुम्हाला पैसे देणार नाही. आता ह्या माझ्या बायकोला ना तुम्ही आता उल्लू बनवू नका. ती सांगते दे ना, ठेवून शेकच. पैसे कशाला दे त्याला? हा? पैसे मिळणार आहे, तुम्ही जाता इकडे सर नाही, प्लीज. पैसे नाही मिळणार, जा आता. हो मी मूर्ख आहे ना. हा. मी मूर्ख आहे. मला नाही येत तुमच्यासारखं खोटं बोलता. तुम्ही मगाशी खोटं बोललात ना, आम्हाला नाही केले संस्कार तसे. नाहीये कॅश म्हणाले, नाहीये कॅश. अरे बाबा घरात कॅश आहे म्हणजे आहे. घरात 40,000 रुपये आहेत तर घरात 40,000 रुपये आहेत. 40,000 रुपये आहेत हो म्हणजे बनेंचा मुलगा पण वाचू शकतो. हे घ्या, 40,000 रुपये. वहिनी काय करायचे ते पैसे? कुजत घालायचेत का? नाही, कुजत नाही. घालायला. अरे पैसा है, आज है, कल नहीं है, कल जाएगा, कुछ भी हो सकता है. अरे लकी आहेस तू, तुला अशी बायको मिळाली आहे. अरे कसा नक्की आहे? पैसे देऊन मस्ती तुला सगळं ती. मला अशी बायको मिळाली असती ना तर मी तळहाताच्या फोडासारखी जपली असती. जा मग घेऊन. वहिनी पहिले तुम्ही त्रास करून घेऊ नका. एक मिनिट, पहिले तुम्ही त्रास करून घेऊ नका. तुम्ही पाणी तुला प्या. कळतंय? तुला नंतर तुम्ही पाणी बघतो प्या मी. तुम्ही वहिनी. बॉटल घेऊन जाईल. वहिनी ओरिजिनल आहे, हो तांब्याची आहे. तांब्याची. हो. मग मी ठेवतो. 200 रुपयाची बॉटल आहे बे. असा गेला तरी उचलशील. ती पण तुला पाहिजे? 58,000 रुपये घेतलेच ना आमच्या घरात. अजून काय पाहिजे तुला? सगळे दे चल. नाही मी माझ्या मौल्यवान वस्तू तुम्हाला का देऊ. कोणाची वस्तू आहेत? आता तू डोक्यात चाललाय. कोणाची वस्तू? कोणाची वस्तू आहेत? वस्तू दे सगळ्या. वस्तू काढ. खबरदार हा? खबरदार त्यांना हात लावला तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईन. त्याला मी दाराच्या बाहेर सोडतो, तुझ्या जीवाचं मीच बरं वाईट करतो. तू बघच. नाही, मी ऐकून नाही घेणार. नाही. तू माझ्या वस्तू काढ माझ्या नाही, सगळ्या. मी ऐकून नाही मारेन तुला. वस्तू काढ सगळ्या वस्तू काढ. माझी ट्रॉफी दे. परफ्यूम पाहिजे तुला? परफ्यूम. आम्ही- निघ. तू इकडे हे दे. हे निघ बघा, पटकन. जा घराच्या बाहेर. fan होतं. वहिनी ओरिजिनल आहे. हो. घेऊन जातो. अरे माझ्या आवाज ऐकून. बहुत खूप धमाल. बघा हास्यरसिक काय म्हणतात. सिद्धार्थ अरे कमाल, क्या बात है यार, लय मजा आली यार.
आणि तुम्ही दोघं यार कमाल होतात. आज काय 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 मी मध्ये अजिबात तुमचं स्किट मला माहिती नव्हतं, पण ते एकदा उचलायला लागला ना तू, तो मला कळायला लागला हा एक एक गोष्ट उचलतोय. आणि शिवानी तुला सांगेन की तू खूप छान पद्धतीने त्यांच्यात मर्ज झालीस. आणि श्याम यार तुझं विशेष कौतुक. म्हणजे तिथून तू क्यू देत होतास पण त्या त्या ॲटिट्यूडमध्ये बोलत होतास. क्या कर रहा वगैरे खूप ऐकून खूप मस्त मस्त वाटलं यार. मजा आली, लय मजा आली, मजा आली. थँक्यू सो मच. मंडळी, आता तुमच्या समोर येते लाफ्टरचे सगळे रेकॉर्ड सेट करणारी जोडी, अर्थात मॅडनेसचा बादशाह समीर चौघुले आणि कॉमेडी क्वीन विशाखा सुभेदार. बघूया त्यांच्यातली जुगलबंदी आज लाफ्टरची कुठली सुनामी घेऊन येते ते. टाळ्यांच्या गजरात दोघांचंही स्वागत करूया. Woo! बघते काय तू? बघते काय? खुन्नस देते तू? खुन्नस देते, दे खुन्नस दे. दे खुन्नस दे. दे दे खुन्नस दे. मी आता मोकळा झालोय, मोकळा. मला डिवोर्स मिळालाय. दे. काय घर असता तू मस्त काय चाललंय काय? डिवोर्स मिळाला आता दुपारी, मला डिवोर्स मिळाला. अरे काय सांगतोस? फ्री बर्ड नाव, फ्री बर्ड नाव. येस. खूप त्रास द्यायची ना तुला? अरे प्रचंड त्रास द्यायचे, डोक्यात जायचे रे माझ्या, डोक्यात जायचे. माझं पण सेम आहे माहितीये, माझं पण सेम आहे. माझी पण बायको मृण्मयी मला वेळ लागेल. मला काहीतरी सोल्युशन दे. काय हे कसं कसं जमलं? काही नाही सोल्युशन, काय डिवोर्स देऊन टाकायचा. हे टोकाचं सांगतोयस तू? अरे टोकावरून ढकलून द्यायचं. बायकोला? बायकोला नाही रे, आपलं दुःख. तुझं तरी एवढं सर आहे, माझं केवढं दुःख आहे ते. मी स्वतः ढुकलून दिले. हा टेन्शन घेऊ नको. मला काही माझे कार्ड आहे ना, हे कार्ड आहे. या वकिलाला फोन कर. ए, सुव्रत! नुसता चेहरा बघितला ना तरी सुव्रत! तुला देऊ. सुव्रा, अरे नमस्कार. चौगुले काका नमस्कार. अरे काकू नमस्कार करते. वा वा. तू कुठे चालला कुठे रे? तुला काय सांगितलं होतं मी? काय सांगितलं होतं? कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर बंद करायचा सांगितलं होतं ना? माझी चालू असलेली डेली सोप बंद केली, कुकर फुटलाय. तो कोणी बंद करायचा? फोन कर, फोन कर, फोन कर. तो कोणी बंद करायचा? अरे 4थी शिट्टी झाली वाटतं. 4थी शिट्टी कशी होणार? कुकर फुटलाय. हो, तेच बघतो मी. कुकर अरे, नक्की जा. 4थी शिट्टी कशी होणार? नक्की जा, वकिलाकडे नक्की जा रे. I'm a free bird now. I'm a free bird. केवढा आहे हा गाऊन? आली. अख्खा गोल्फ कोर्स मावेल ह्याच्यात. एवढा गाऊन आहे. चले चान्ने, लुक ॲट मी, लुक ॲट मी. मोठी कशाला दुधाची तहान ताकावर कशाला बघवतोयस? इथं उभी आहे मी. बोल ना, काय बोलायचं ते बोल. आज आपला डिवोर्स झालाय, तू का आलीस इकडे? मी काही जुन्या संबंधांवर फुंकर वगैरे मारायला आलेली नाहीये. माझा चार्जर राहिलाय, तो न्यायला आली. घे तुझा चार्जर, घे आणि तुझं पुढचं आयुष्य चार्ज कर. करणारच आहे, तुझ्यावर काय अवलंबून नाहीये, कळलं? बाजूला हो. शी, काय घर केले? अरे 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 अरे, कुठं पडले चड्डी, कुठे मोजे, कुठे ते बूट, नुसता पसारा उकिरडा करून ठेवलाय. दारू तुला काय करायचंय आता? आणि मी का गोळा करतोय? तुझा माझा काही संबंध? हे बघ, हे बघ, मोजा तिकडे टाकला, बूट इकडे ठेवला. नाव से बूट उचल. नाव, बूट उचल. नाव. बूट उचल. तो बूट ज्या सोफ्यावर ठेवलायस ना, तो सोफा माझ्या मालकीचा आहे. माझ्या बाबांनी दिलाय. बूट उचल. सॉरी, मी का उचलू? हे घर माझं आहे. हा सोफा आहे ना, माझ्या घरात आहे. माझ्या बोटाला स्पर्श न करता सोफा घेऊन जायचा.
सकाळी टेम्पो येणार आहे. आता माझ्या समोर आलाय तो कोण आहे? ए शाण्या, बॉडी शेमिंगचे विनोद करायचे नाही तर खटला भरेन तुझ्यावर, कळलं ना? शहाणपणा करायचं नाही, फालतू विनोद करतोय माझ्यावर. एक मिनिट माझं ऍड ऑन कार्ड तुला दिलं होतं ना, कार्ड दे मला परत, क्रेडिट कार्ड दे परत, लवकर दे. हा देते, हे घे. अरे किती खरेदी केलीस? स्वाईप करून करून एवढं झालं? हे क्रेडिट कार्ड आहे माझं, तुला लाज नाही वाटत? तुला कोर्टात सांगता नाही आलं हे क्रेडिट कार्ड राहिलंय तुझ्याकडे ते? मग कोर्टात जज समोर मागायचं होतं ना माझं क्रेडिट कार्ड. तू नाही मागितलं, तुझा हलगर्जीपणा नडला, मी काय करू? मी एक वेळ विसरलो, तुला मला आठवण नाही करून देता येत का? काय संबंध आपला? डिवोर्स झालाय ना आपला, संबंध काय तुझा आणि माझा? अरे पण नैतिकता नावाचा प्रकार असतो की एक नाही? मिनिट, माझ्या विरोधात जेव्हा कोर्टात उभा राहिलास ना तेव्हाच आपली नैतिकता संपली, कळलं ना? कुठल्या खालच्या थराचे तू माझ्यावर आरोप केलेस तुझ्या लक्षात आहेत? काय माझं आमच्या ऑफिसच्या स्टेनो बरोबर विवाहबाह्य संबंध आहेत, आहेत? माझ्यावर आरोप केलेस? आहेत. विशू माझ्यावर? हो. अगं तो जज साहेब सुद्धा, हे बघा आता भंकस नको, सिरियस चाललंय सगळं आता भंकस वाढवलंय गं. तो पट्टेवाला सुद्धा उभा असताना इसको क्या पटेगी असं म्हणाला. आणि किती किती नाटकं केलीस, काय? किती खोटाडेपणा केलास. कसले खोटे आरोप? my God. कसले खोटे आरोप? सांग ना मला, काय खोटं बोलले मी? अच्छा म्हणजे तुला लक्षात नाही येत? काय? ओ माय गॉड, ओ माय गॉड. Tell me the truth, का? हो 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 दे मार, हे Tell me. लांब लांब हो. हा, scene दाखव. हा, हे बघ, हे बघ, दाखव, अख्खा सीन करून दाखव. Oh, really? हा, तुझ्या नावाचा कोर्टात पुकारा झाला. ओहो. हा, हा. विशाखा चौगुले हाजीर हो. त्याच्यानंतर तू आलीस गेट मधून. उई मम्मा. एक मिनिट. मी कधीही असं चालत नाही, कळलं ना? तू उगाच वाढवून सांगतोय सगळं, कळलं ना? माझ्या चालण्यावर अख्खी जनता फिदाय, कळलं? अरे बाळा, इसकी देखो क्या बोल रही है? कळलं ना? ही चाल आहे अशी रुबाबदार. बघा, चाली. बोलायचं नाही, हे अतिशयोक्ती तू करतोस, कळलं ना? हा. आणि तुझ्या आईची काय चाल आहे रे, माझ्या चालीवर बोलतोस? माझ्या आईचं काढतेस तू? हो. माझ्या आईचं काढतेस? हो. तुझे बाबा कसे चालतात? काय? सोडा वॉटरचा असं लावलाय चष्मा त्यांनी आणि कोर्टे कुठे अशी पावलं कधी कोण टाकतं? अशी पावलं कोण टाकतं तुझे बाबा? ती तुझी मावस बहीण सुमा कशी नाचली होती त्या बबिताच्या लग्नात? चने के खेत में. हा सणाच असतो, चने के खेत में. हे अशी चने के खेत, गाईचं दूध काढते असं वाटत होतं. हे असं चने के खेत में असं. माझ्या खानदानाबद्दल बोलायचं नाही हा? अरे तुझा मामा कसा नाचत होता आपल्या लग्नात? हे नाच आहे, हा नाच आहे. हा? तुझी आजी कशी नाचली? माझी आजी? हे असे पाय लटपटत अशी मध्ये बघी आली आणि हुड हुड करायला गेली. झालं कासुटा दिसतला, सगळा तमाशा झाला बर लग्नात. माझ्या आजीचं बाहेर काढायचं नाही सांगून देतोय. काय problem आहे? एक मिनिट, तुझ्या आजोबांनी काय केलं बघ? काय केलं? स्टँडअप कॉमेडी करायला गेले आणि कुठला जोक मारला त्यांनी? काय? पेन द्या, ढिंगटाक, हे घ्या पेन. फालतू जोक मारला हा त्यांनी. तुझ्यापेक्षा बरा होता, कळलं ना? हा, फालतू जोक तुझ्यापेक्षा बरा मारला. होता. अरे आजोबा सोड, तुझा दूधवाला कसा येतो? दूध हे दूध असा येतो 5 वाजता सकाळी दूधवाला तुझा. आणि तुझा इस्त्रीवाला कसा येतो? भैया साफ कपडा है, भैया साफ कपडा है. सायकल वर खाली उतरला असं वाटतच नाही त्याला. अरे तुझी स्टेला नावाची कुत्री कशी भुंकते ते बघ. किती वय तिचा? मग तुझा बंड्या कसा भुंकतो? भाऊ भाऊ. माझ्याकडे कुत्राच नाही. बंड्यामध्ये तुझा भाऊ. बघ, नियम नाही बदलायचे. हा. भाऊ तर भाऊ, कुत्रा तर कुत्रा, मध्ये कुत्रा नाही घालायचं सांगून चल, ठेवतोय. चल. माझ्या दादाबद्दल काही बोलायचं नाही. तू पण बोलायचं रे, कळलं ना? दादाबद्दल काय, तुझ्या त्या दादाची लेक आहे ना 3 महिन्याची, तिच्याबद्दल पण बोलेन. कसं रडते ती? 3 महिन्याचं लेकरू असं रडतं असं. अरे तुझी लहान बहीण आहे ना, तिचं 1 महिन्याचे लेकरू आहे, रडतच नाही. आता बोल. लज्जापणाचा कळस आहेस रे तू म्हणजे. तू पण आहेस. नालायक तू. हलकट, 1 नंबरचा माकड आहेस तू, माकड. तू पण माकड. तुझे पूर्वज सगळे माकड होते. तुझे पूर्वज गेंडे होते. तुझ्या पूर्वजांचे माकडच मारले पाहिजे. तुझ्या पूर्वजांचे गेंडेच मारले पाहिजे. जास्त
बोलू नकोस हं तू घुबडा वटवा गुळा वटवागळ तू असते तू आहेस. बरं. तोंड सांभाळून बोल कळलं ना शानपणा करतोय बोलते. उगाच वाटते ते बोलतो गेंडे म्हणे मला डुक्कर, बोलते. नालायक हलकटपणाचा कळस बस सोफ्यावर न उठ उठ तो माझा सोफा आहे उठ सॉरी उठ. मी का उठू हे माझं घर आहे मी इथेच बसणार सोफा माझ्या घरात आहे तो हलव हो हो आई शपथ माझा सोफा आहे, सांगू ठेवतो माझ्या नात दार उघड आता अडले माझं खेटर बायको नाही मी तुझी काय संबंध आपला ओ चौगुले एवढं चौगुले काय काय चाललंय तुमचं काय चाललंय तुमचं तुमच्या चपला आमच्या दारात कशाला आहेत हा? दिलाय ना स्टँड तुम्हाला ठेवायला मग त्याच्यात ठेवा ना चपला आमच्या समोर कशाला त्या चपलांचा ढीग आमचे हे ऑफिस मधनं येतात ढीग बघतात अगं बाई, पाहुणे आले असं म्हणून निघून जातात 1 मिनिटाच्या चपला उचलून टाकायच्या नाही तर माझ्यासारखी वाईट बाई नाहीये उचला चपला आ. हो हो परस्त्री तुझ्या नवऱ्याला अदवा तदवा बोलून जाते आणि तू ऐकलंस आता उत्तर दे तिला उत्तर दे गो नाव सॉरी मी का उत्तर देऊ माझा काय संबंध आपला तर डिवोर्स झालाय हे बघ आपलं आपण नंतर निस्तरू पर्सनल कळलं आता आत्ताच्या आत्ता उत्तर दे सॉरी तिला. हात नाही लावायचा मी नाही उत्तर देणार तुझ्या बरोबर ती भांडली ना तू तुझं बघ मला बोलून गेली ती. आउट आउट चौगुले काय चाललंय तुमचं चपला का नाही अजून उचलल्या गेल्या तिथनं हे बघा सुहास भाऊ सॉरी सुहास वहिनी भाऊ काय Sorry, sorry. दिनेश सांगितलंय. सुहास वहिनी मी जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत मी असा बोलतोय एकदा माझी बायको बोलायला लागली तर मग बघा ओ, चौगुले त्या ढालगज भवानीची भीती घालू नका मला भेट नाही मी तुमच्या बायको ढालगज कुणाला म्हणतेस का टवळे कोणाला म्हणतेस हा? मी ढालगज शाणी सांगते आहेत आमच्या चपला तुझ्या दारात काय करणार आहेस का टवळे ये रे मेरा पहिलवान आला मोठा शहाणा. काय चपला काय प्रॉब्लेम आहे तुझा काय प्रॉब्लेम आहे तुझी रांगोळी नाही येत आमच्या दारात तीच रांगोळी कोंबे तुझ्या नरड्यात कळलं ना शाणे एक आपला सुसंस्कृत सभ्य माणूस इकडे बाजूला उभा आहे तुझं ऐकून घेते माझा नवरा आता वाटेल ते बोलतेस काय काय माजोरडे चल, निघ निघ चपला उचलत ते दर चल चल माहिती चल आली मोठी विशू ए हाड थँक्यू म्हण ना थँक्यू म्हण थँक्यू म्हण मदत केली ना तुला थँक्यू म्हण अख्खं खानदार दरिद्री आहे रे लुथरेत लुथरे खानदार. आयत्या बिळावर नागोबायत नुसते आयत बिळाला हवं थँक्स नाही म्हणता येत थँक्स म्हण तू का मदत केलीस मी आणि सुहास वहिनीने बघून घेतलं असतं आपला तर डिवोर्स झालाय तू का मदत केलीस चूक तुझी आहे हलकट माणूस आहे पाजी तू लफंगा पट्टा लागला रे माझ्या संसाराला तुझ्यामुळे हलकटा निर्लज्जपणाचा कळस आहेस तू आई आई ग आई आई ग बापरे ए हात दे जरा काय हात दे तुला माहिती नाही एकदा फरशीवर बसलं की मला उठता येत नाही हात दे मी का देऊ आपला तर डिवोर्स झालाय तुझा माझा संबंधच नाहीये मी का देऊ जरा माणूस की ठेव रे प्लीज म्हण जरा माणूस की ठेव प्लीज सेट तुझं ना हे प्लीज थँक्यू म्हण थँक्यू ओ हे तुझ्या घराण्यातले संस्कार हा शंकर एहसान लॉय एहसान फरामोश शंकर ऐसा लॉय आयत्या बिळावरचे नागडे नागडे नाही रे, बावळट. नागोबा 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 असतं नागोबा
धड अक्कल नाही बोलायची. तू निघ, चल निघ, चल. चल चल तू पण निघ शाळा. तुला माझ्यासमोर उभी राहतेस ना, एवढा त्रास असेल तर निघ ना इथून मग. जाणारच आहे आणि अगदी आनंदाने जाणार आहे. विकळलं हो, ना जा, जा, जा. जाणारच आहे. आला मोठा. हा. गोळ्या नीट घेत जा वेळेवर. नाही घेणार गोळ्या, आयुष्यभर घेणार नाही. काय म्हणणं आहे तुझं? कसं घेणार? कारण गोळ्या घ्यायची माहिती कुठे? कुठली गोळी कधी घ्यायची माहितीये? बायकोच ठेवते ना हातावर गोळ्या, माहितीये? हे बघ हे, माझी नको काळजी करूस तू. तुझे गुडघे दुखतायत ना, हा, मग दर दिवसाआड तुझ्या गुडघ्याला मॉलिश करून तुला ज्याच्या बरोबर राहणार आहेस ना, तर याच्या पुढे त्याला सांग. हा. मग तू पण जिच्या बरोबर राहणार आहेस ना तिला सांग. बाई ग, कपडे धुवायला टाकतेस ना तेव्हा खिशातलं ऑफिसचं आय कार्ड काढत जा, नाही तर तेही धुतलं जातं आणि बॉस दुसऱ्या दिवशी मला धुतो. सांगून ठेव तिला. एकदा झालं होतं नाही, असं. 1000 वेळा झालंय. आणि हेही सांग की बाई मी टॉयलेटला गेलो ना की मागून ये आणि फ्लश सोडत जा. हे पर्सनल होतं, हे पर्सनल होतंय आता. हेच तुझं पर्सनल काम गेली कित्येक वर्ष करते मी. आयुष्यभर मी नाही करणार फ्लश. काय म्हणणं राहा आहे? तसाच घाणे. मग राहतो. राहा तरी ते. अरे मग राहतो ना. राहा तसाच. राहतो. अरे राहा. तसं सांगतो गप्प बस. मला. मूर्खपणाचा कळत झालाय हा आयुष्याचा. मेरे को आगे बोले कि तू क्या, मेरे को क्या बोलते, तू बोल. मेरे सामने आगे ना अडे को ऐसे करते निकाल इधर से. मेरे को बोलती है. अख्खं खानदान मेलं वटवागुळाची जमात आहे. अख्खी खानदान वटवागुळ आहेत मी लटकवलेली अशी झाडावर. अरे बात मेरे को क्या करने का. निकलेगा, निकल इधर से. मेरे को ते क्या. मिळणार आहे यांना काय माहिती. ओ माय गॉड. घुबड मेली. चला बरं वाटलं, स्ट्रेस कमी झालं जरा. तुझा स्ट्रेस कमी करण्यासाठी तू मुद्दामून भांडलीस माझ्याशी. या ऑफकोर्स. निघ आता. उद्या ये आणि वेळेवर ये. उद्या तासभर तरी मिळालं पाहिजे भांडणाला, नाही ते येशील उशिरा. ए बाबा, तूही जरा वेगवेगळे मुद्दे शोधून काढ. त्याच मुद्द्यावर भांडायचा मला कंटाळा आला आता, कळलं हा, का? बघतो मी. हा. वे रे शिंदे. काय आपलं नातं झालंय ना समीर. म्हणजे बघ ना, प्रेमा पलीकडे जाऊन फक्त भांडण्यासाठीच राहिलंय. सवय भांडणाची सुद्धा सवय लागली आपल्याला. पण तू ये हा उद्या वेळेवर, नाही तर मग काय करायचं कळणार नाही मला. ये वेळेवर. नाही, मी येईन वेळेवर. तू नको उंडाराला जाऊ तुझ्या मित्रांबरोबर, म्हणजे मिळवलं. नाही. आता मी बघेन टाळ. हे चल निघ, चल. चल निघेन, चल. काळजी घे. हा, माहितीये. ऐक, तू पण घे काळजी. ओ माय गॉड. अफलातून. अतिउच्च परफॉर्मन्स, अतिउच्च कॉन्सेप्ट आणि सादरीकरण तर माशाअल्लाह. बघा हास्यरसिक कशी दाद देत आहेत प्रसादा. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, नेवर मॅरी द वन यू कॅन लिव्ह विथ, मॅरी द वन यू कांट लिव्ह विदाउट. ज्याच्याबरोबर तुम्ही कधीही तुटू शकत नाही अशा माणसाबरोबर लग्न करा. ज्याच्याबरोबर तुम्ही राहू शकता अशा माणसाबरोबर नाही. असं नातं तुम्ही दोघांनी आमच्याबरोबर तयार केलंय की आम्ही तुमच्याशिवाय राहूच शकत नाही. अतूट नातं. अत्यंत डेलिकेट मुद्दा होता तुझा आणि तो अत्यंत ह्युमरसली तू मांडलास. जेव्हा एक प्रकारची मॅच्युरिटी असते ना तेव्हाच हा विनोद सादर होऊ शकतो, म्हणून तो तुम्ही दोघं सादर करू शकलात. हॅट्स ऑफ, कमाल. सिद्धू. खूप मस्त वाटतंय मी इथे बसून हा परफॉर्मन्स पाहणं, कारण मी तृप्तीचे थोडेफार मुद्दे रिलेट केले. एक बायको म्हणून जेव्हा ती भांडते किंवा ती व्यक्त होते तर त्यातही तिची काळजी खूप असते आणि ते खूप जेन्युइनली तू सादर केलं सर विशाखा. आणि माझ्या मते तू फक्त एक विनोदी अभिनेत्री नाही आहेस, तू एक परिपूर्ण अभिनेत्री आहेस जी जी हसवता हसवता टचकन कधी माणसाला रडवेल हे कळणार नाही आणि ताकद तुझ्यात आहे आणि ते तू प्रूव्ह केलंस. तर तुझं कौतुक यार. आणि समीर चौगुले या मित्राबद्दल काय म्हणू मी, कारण मला असं वाटतं की हास्यजत्रेबद्दल जेव्हा जेव्हा बाहेर बोललं जातं आणि मी तिथे असतो तेव्हा ह्या दोघांचं कौतुक होतं आणि समीरचं खूप कौतुक होतं. म्हणजे माझ्या मते आता समीर चौगुले इज इक्वल टू काय झालं आहे
लोकांचं दुःख विसरणारं एक रामबाण औषध म्हणजे समीर चौगुले असं एक समीकरण झालं. सो ह्या मंचाचंच कौतुक आणि तुम्ही इथले शिलेदार आहात आणि असेच लोकांचं मनोरंजन करत राहा एवढीच अपेक्षा. सुपर यार सुपर मजा आली. थँक्यू. येस मृण्मयी, तुला काही बोलायचं आहे? मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही दोघंही जण तुम्ही शाळा आहात चालती बोलती. खरंच खूप थँक्यू. मला प्रश्न विचारणार पण नव्हती प्राजक्ता, पण मी असा माईक खेचून घेतला आणि तुमच्या परफॉर्मन्स नंतर, कारण गप्प बसणं नाही शक्य होत. आय लव्ह यू बोथ. थँक्यू. थँक्यू मृण्मयी. मंडळी, नेहमीप्रमाणे चिपळूणच्या पारसमणींनी अर्थात प्रभाकर मोरेंनी अत्यंत इमाने इतबारे मोठी माती खाल्ली आहे. बघूया त्यांनी घातलेल्या या घोळामुळे हास्य जत्रेच्या सुहासिनीचा अर्थात सुहास परांजपेचा काय गोंधळ उडालाय ते. टाळ्यांच्या गजरात दोघांचंही स्वागत करूया. सुहास मॅडम, हा ऑफिस आणि जग सोडून तुम्हाला आज 3 दिवस पूर्ण झाले, पण असा एक पण दिवस गेला नाही की तुमची आठवण आली नाही. 3 दिवसाचा दुखवटा संपून आज मी ऑफिस उघडलेलं आहे. लक्ष ठेवा सुहास मॅडम, लक्ष. ओरडू नका, अजिबात ओरडू नका. मोरे, मी भूत नाहीये, मी जिवंत आहे. तुम्ही मी आहे, मी जिवंत आहे, सुहास आहे मी. तुमच्या समोर ओरडू नका अजिबात. तुम्हाला माहिती मोरे, 3 दिवसापासून ह्याच ऑफिस मध्ये आहे मी. तुम्ही लॉक करून निघून गेलात मला. मी कसा लॉक करून जाईन तुम्हाला? मी जाताना सगळं माझं ऑफिस बघून गेलेलो आहे. कामच आहे का नाही माझं तसं? अहो सगळा माझा पंखा चालू आहे काय, लाईट चालू आहे काय, नल बंद केलाय काय, सगळं चेक केलं मग ऑफिस बंद केलं होता. मग माझी केबिन का नाही चेक केली मोरे तुम्ही? केबिन मध्ये आलो होतो मी, पण तुम्ही तिथं नव्हती. मोरे, मी तिथेच होते, केबिन मध्ये इथेच होते मी. मोरे, त्या दिवशी जाताना ना पेनाचं टोपण खाली पडलं म्हणून मी वाकले ते घ्यायला, तर खाडकन दरवाजा बंद केलात आणि निघून गेलात तुम्ही. मी दरवाजावर हात मारते, तुम्हाला हाका मारते, पण तुम्ही तार 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 निघून गेलात. काय एवढी घाई कसली असते घरी जायची तुम्हाला? आणि गेलात तर गेलात, माझी पर्स सुद्धा घेऊन गेलात. बरोबर, मला वाटलं तुम्ही इथं विसरलात पर्स म्हणून मी घेऊन गेलो. अशी कशी विसरेनी पर्स? नाही अहो काय झालं, मला वाटलं तुम्ही इथं दिसत नाही म्हणून तुम्ही पर्स घेऊन, म्हणून मी पर्स घेऊन गेलो. हो, धावत पळत मी गेलो बस स्टॉपवर तुम्ही भेटाल म्हणून. तोपर्यंत तुम्ही निघून गेली होती. पण मी तुम्हाला फोन केला तो तुम्ही उचलला पण नाही. कसा उचलणार? पर्स मध्येच होता फोन. ऑफिसच्या फोनवर फोन करायचा होता ना मला. तुम्ही गेले 7 दिवस तुमच्या मागे लागले ना. रिपेअरिंग टाकलेला फोन परत आणा. उद्या फोन आणतो इकडे. असं मारायची इच्छा होती ना तुम्हाला मला. ओ पण किती शोधलं मी तुम्हाला, देवा शपथ. सायरा वायरा पळत होतो, पळत मी तुमच्या घरात गेलो. घरात जाऊन विचारला मॅडम घरी आल्या काय. माझ्या घरी कशाला गेलात मोरे तुम्ही? गेलो म्हणजे विचारायला नको काय तुम्ही मला दिसल्या ना म्हणून. तर माणसं सगळी घाबरली घरातली तुमच्या. अरे घरातली माणसं घाबरणारच. ऑफिसला निघालेली बाई संध्याकाळ झाली तरी परत येत नाही. तिच्या ऑफिस मधला पिऊन येऊन विचारतोय की मॅडम घरी आल्या का. घाबरणार नाहीत का ती माणसं घरातली? नाही पण बरं झालं गेलो म्हणून. तुमच्या नवऱ्याला तरी कळला, लय घाबरला होता हो बिचारा. हो माझ्याबरोबर शोधण्यासाठी तो बाहेर पडला, माहितीये तुम्हाला? तुम्ही त्याला पण घेऊन बाहेर पडलात? रात्री 3 वाजेपर्यंत आम्ही 2 जण शोधित होतो. कुठंच नाही. माझं गार्डन मध्ये शोधलेला, रेल्वे स्टेशन सोडलेलं नाही, समुद्र किनारा सोडलेला नाही, बार सोडलेला नाही. नाही रात्रीचं बार उघडा असतात ना म्हणून सगळी माहिती तुम्हाला दिली. कुठंच जरी गावली नाही तुम्ही. शेवटी मग आम्ही पोलीस स्टेशनला गेलेला आणि मिसिंगची कंप्लेंट नोंदवलेली.
आणि पोलिसांनी मला मारला माहिती आहे हो, तुमचा मोबाईल माझ्याकडे होता. तो म्हणाला की मोबाईल असून मला अगोदर सांगितलंच का नाही. मग तो शेवटचा कॉल तुमचा साठे साहेबांना लागला हो, होता. मग साठे साहेबांना आम्ही फोन लावले तर वासाड्याने उचललंच नाही. ते का फोन उचलतील? मग मला मात्र कळलं की बहुतेक तुम्ही साठे साहेबांवर पळून गेलेली आहात. मी का साठे साहेबांबरोबर पळून जाऊ? काय आहे, कोणाच्या नशिबात नसतं ह्या पारसमणीचं प्रेम, त्याला आपण तरी काय करायचं? तसं बस! नाही. माझं आणि त्यांचं काही लफडं नाहीये मोरे, लक्षात घ्या जरा. हो ते आता कळलं हो, ही आता सिच्युएशनची स्टोरी तयार झाली तेव्हा आता कळलं. तुमच्या एक लक्षात येते, एक चूक केली आणि केवढा मोठा घोळ घालून ठेवलाय तुम्ही. मॅडम अजून घोल संपलेला नाही आहे. म्हणजे अजून आहेच. हो अहो, साठे साहेबांना जेव्हा पोलीस मारित होतं ना तेव्हा साहेबांना एक फोन आला कसला? की रेल्वे रुलावर एक ना बॉडी सापडलेली आहे. तिचा चेहराच ओळखू येत नाही, पण मी ओळखला, म्हटलं ही मॅडमची डेड बॉडी आहे. तुम्ही कसं ओळखलं की ती डेड बॉडी माझीच आहे? कारण त्या बॉडी नाही ना जीनची पॅन्ट टी शर्ट घातला नव्हता. मी जीनची पॅन्ट आणि टी शर्ट घातलंय. मोरे, ज्या कपड्यात मी पळालेले असेल त्याच कपड्यामध्ये सापडणार की नाही? तसं नवं, तुम्ही जेव्हा पळून गेले ना आणि तुम्हाला रंग्यात पकडलं असेल तेव्हा जे हाताला गावला असेल तर तुम्ही घालून फरार झाले असाल ना. पळाले असेल म्हणजे? आणि रंग्यात कुठे पकडतील मला? ते साठे साहेबांवर पकडलं ना. मोरे प्लीज, साठे करू नका, आमचं काही लफडं नाहीये प्लीज. ते आता कळतंय, पण सिच्युएशन मध्ये स्टोरी तीच तयार झालेली आहे ना. काय सिच्युएशन तुम्ही तयार केली ती? शेवटी मग काय झालं, त्या साठेला टाकली लॉकअप मध्ये. मग तुमच्या बॉडीवर आम्ही अंत्यसंस्कार केलेले. मूर्ख आहात तुम्ही, मूर्ख आहात. मोरे, एवढ्या सगळ्या गोष्टी होत होत्या, एवढ्या सगळ्या गोष्टी घडत होत्या, तुम्हाला एकदाही वाटलं नाही की ऑफिस मध्ये येऊन बघावं मॅडम आहेत का म्हणून? एकदाही वाटलं नाही का हो तुम्हाला? तुमचं तिकडे अंत्यसंस्कार झाले म्हणून मी आपलं मग तिकडनं निघालो आणि सहज आपल्या ऑफिसच्या तिकडनं निघालो होतो तर काचेवर, खिडकीच्या काचेवर ना अशी आकृती फिरताना मला दिसली. असा जोरात हात सेम तुमच्यासारखं मारताना मला दिसलं. माझ्यासारखे नाही, मीच होते ती. मीच काचेवर हात मारत होते. तुम्ही दिसलात म्हणून की मला सोडवा, तुम्ही ते मला लॉक करून गेलात. आणि तुम्ही काय केलं? खालनं दगड मारलात वरती मला. दगड नाही तर लिंबू फेकून मारला होता. मंतरलेला होता लिंबू. का पण? खालना जातानाच मला कळलं इथं आत्मा तुमचा भटकतोय म्हणून. आत्मा? हा, 3 दिवस काय आता आत्मा हा बाहेर निघत नाही. ताबडतोब मी साहेबांना फोन केला. सगळ्या तुम्हाला सांगतो संपूर्ण कार्यालयाला 3 दिवस सुट्टी जाहीर करा. काय समजलं? हा, असं सगळं झालेलं आहे. म्हणून तुम्ही 3 दिवसांनंतर ऑफिस उघडायला आलात, बरोबर? हो मॅडम, बघा ही सगळी तुम्हाला स्टोरी मी खरी सांगितलेली आहे. तुमच्या पाया पडतो, तुम्ही ही जागा सोडून तुम्ही आता निघून जा प्लीज. ही जागा सोडून निघून जा म्हणजे? मोरे, मी जिवंत आहे, मी मेलेली नाहीये, भूत नाहीये, मी आत्मा नाहीये मी. नाही, मला माहितीये सगळं आत्मा असंच बोलतात. नाही मोरे, आत्मा ना अमर असतो, अमर. मला माहिती आहे मॅडम. बघा तुमच्या सगळ्या इच्छा काय त्या तुम्ही माझ्याकडे सांगा, मी तुमच्या घरात नेऊन सगळे पोहोचवतो. हे बघा, तुमच्या अस्थी घेऊन आम्ही सगळं कर्मचारी त्र्यंबकेश्वरला जाऊ आणि विसर्जन करू. दरवर्षी मी इथं वर्षश्राद्ध घालीन तुमचा स्टाफ सगळं मिळून. बघा, पण आमच्या सगळ्या स्टाफला सोडा, ही सगळी जागा सोडून तुम्ही जा. तुमचा आत्मा मुक्त होऊ द्या मॅडम, तुमचा आत्मा मुक्त होऊ द्या. नाही, माझा आत्मा मुक्त होईल की नाही मला माहिती नाही, पण तुमचा आत्मा तुमच्या शरीरात तुम्ही नक्कीच मुक्त करणार आहे. वा सिच्युएशन मध्ये तुम्ही जी काय स्टोरी निर्माण केली ती कमाल होती, मजा आली. बघूया हासरसे काय म्हणतात. प्रसादा, प्रभाकर, तुझ्या इनोसन्सना सूट होणारे रोल्स तू कायम करतोस आणि ते खूप कन्व्हिन्सिंगली करतोस, त्यामुळे ते जास्त आम्हाला बघताना मजा येते. आणि एक्झॅक्ट ऑपोजिट कॅरेक्टर सुहास तुझं असतं. खरं तर तू पण खूप साधी मुलगी आहेस, पण कधी कधी तू त्याची कजाक बायको असतेस, कधी कधी तू त्याची संशय बायको असतेस. आज तुझं कॅरेक्टरच फार धमाल होत. म्हणून ती कॉन्सेप्ट खूप सुंदर होती आणि मला ती परफॉर्मन्स वाईज सुद्धा खूप आवडली, मजा आली.
मन फकीरा या चित्रपटाची संपूर्ण टीम आज आपल्या हास्यजत्रेत सहभागी झालेली आहे. अंकित आणि सुव्रत, तुमच्या कॅरेक्टर्स विषयी जाणून घ्यायला मला फार आवडेल. अंकित, नचिकेत नाम का मेरा कैरेक्टर है और आज के ज़माने का है, प्रैक्टिकल है और बहुत ही स्ट्रेट सोचता है. हमें ऐसा लगता है बहुत सी चीज़ों में कि इंसान गलत हैं, हम जज करने लग जाते हैं, बट हमें ये सोचना चाहिए कि वो सिचुएशंस गलत हो सकती हैं, इंसान गलत नहीं हो सकता. तो अच्छा कैरेक्टर है और मुझे बहुत मज़ा आया करने के लिए एंड प्लीज़ वॉच इट 6 मार्च. थैंक यू सो मच. थँक्यू अंकित. येस सुवी. माझ्या पात्राचं नाव भूषण आहे आणि तो अत्यंत खरा आहे, प्रामाणिक आहे, पण त्याचवेळी तो भांबावलेला आहे आणि गोंधळलेला पण आहे. आणि खरे पण, गोंधळले पण आणि भांबावले पण या तिन्ही गोष्टी एकत्र येतात. इट्स अ ग्रेट फॉर्म्युला फॉर कॉमेडी. प्रेमाच्या प्रसंगांची, पण प्रेमाच्या विनोदी प्रसंगांची आणि गुंतागुंत वाढत जाते असा हा सिनेमा म्हणजे मन फकीरा. आणि मला असं वाटतं मृण्मयीने पूर्णतः पहिला असा रोमॅन्टिक सिनेमा केला आहे विच इज गोइंग टू गिव्ह न्यू मराठी ऑडियन्स, नवीन तरुण जनतेला कपल गोल्स, लव्ह गोल्स देणारा हा सिनेमा आहे. वा वा याच्यात- वा वा वा. 6 मार्चला सिनेमा येतोय मन फकीरा. आमच्या सगळ्यांची विनंती आहे की जाऊन बघा. वा 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 वा. सो थँक्यू सो मच, तुम्ही आमच्या हास्यजत्रेत सहभागी झालात आणि तुमच्या फिल्मसाठी आमच्या सगळ्या टीमकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि मंडळी, आता तो क्षण आलेला आहे ज्याची आपले सगळे हास्यरथी महारथी अतिशय उत्कटतेने वाट बघतायत. अर्थात कार्यक्रमात वेळ आलेली आहे पूना गाडगीळ आणि सन्स सुवर्ण क्षणाचे 2 मानकरी जाहीर करण्याची. आणि त्यासाठी मी आपल्या हास्यरसिकांना मंचावर येण्याची विनंती करते. पूना गाडगीळ आणि सन्स सुवर्ण क्षणाचा मानकरी आहे समीर चौगुले. आणि पूना गाडगीळ आणि सन्स यांच्याकडून समीर दादाला मिळत आहे गिफ्ट वाउचर. अभिनंदन दादा, थँक्यू सो मच. पूना गाडगीळ आणि सन्स सुवर्ण क्षणाचा पुढील मानकरी आहे विशाखा सुबेला. पूना गाडगीळ आणि सन्स यांच्याकडून विशाखा ताईला मिळत आहे गिफ्ट वाउचर. अभिनंदन ताई.